डेस्टिनेशन वेडिंगचं तू म्हणालीस आता, सो लग्न कोकणात करणार की मुंबईमध्ये? मुंबईत. मला डेस्टिनेशन नाही करायचंय, मला डेस्टिनेशन वेडिंग नाही करायचंय. मला काय वाटतं, डेस्टिनेशन वेडिंग सुंदर आहे, कुठेतरी दूर एक लोकेशन असतं आणि सगळी माणसं तिकडे पोहोचतात. पण ना, मी शूटमध्येच इतका प्रवास करते, तर मला माझ्या लग्नाच्या दिवशी नाही प्रवास करायचा आहे की सुटकेस घेतली ना, हे राहिलं ते घेतलं ना, चला 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 वेळेवर. हे मला नाही करायचंय. मला माझ्या घरात सकाळी उठायचंय, छान माझ्या आईच्या हातचा ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग रेडी होऊन मला वाटतं की जिथे कुठे लोकेशन असेल तिकडे माझ्या सर्व माणसांनी छान पोचावं. त्यांचं जे काही येण्याचं ट्रान्सपोर्ट असेल त्यांना जमून त्याने यावं. उगाच त्यांना हे लग्न करते आता कुठे, हे मला 3:30ला उठलो मी गाडी बुक करा हे ते. आणि मला लग्नात हे पण नकोय की अरे ह्याची गाडी मिस झाली, हा कसा पोहोचणार. नाही करायचंय. तो मला डेस्टिनेशन नाही करायचंय, मुंबईतच करणार, माझी मुंबई. पण सिद्धेश कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात राहतो, मग तू लग्नानंतर तिकडे स्थायिक होणार? तो कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात नाही आहे, तो आत्ताच 2 वर्षापूर्वी गेलाय. तो इज बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. त्याचे आई बाबा मुंबईत आहेत. सो आम्ही सगळे मुंबईतच राहणार आहोत काही वर्षांपुरतं. सिद्धेश इज इन ऑस्ट्रेलिया, सो काही वर्षांसाठी आय हॅव टू डू बॅक अँड फॉर्थ. अँड बिकॉज इट्स अरेंज मॅरेज, वी आर रेडी फॉर एव्हरीथिंग नाव. आमचं असं आहे की ठीक आहे ना, चल बघूया, करू आपण, जमेल आपल्याला. तो फार नाही विचार करणार आम्ही.